पासवर्ड यशाचा या खास कार्यक्रमात मी मधुरा तुमचं स्वागत करते। खरं तर आपण नेहमीच या कार्यक्रमात करिअर बद्दल बोलत असतो। आज आपण करिअर मधील यशाचा पासवर्ड तर शोधणार आहोतच, पण आपल्या जीवनातील एक महत्त्वाचं नातं असलेलं नातं म्हणजेच वैवाहिक नातं आणि ते कसं जपायचं आणि आपला स्नेहबंध कसा जपायचा हे जाणून घेणार आहोत न्यूमरोलॉजीच्या माध्यमातून। तेव्हा आज आपण वैवाहिक जीवनात अंकाचं महत्त्व या विषयावर चर्चा करणार आहोत आणि या विषयाचं सखोल मार्गदर्शन करण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आल्यात या विषयातील तज्ञ अंकशास्त्रज्ञ अर्थातच न्यूमरोलॉजिस्ट मानसी काळे। मानसी काळे यांचं मी पासवर्ड यशाचा या खास कार्यक्रमात स्वागत करते। नमस्कार मानसी मॅम। मानसी काळे यांची थोडक्यात ओळख करून द्यायची झाल्यास मानसी काळे ह्या कर्मा न्यूमरोलॉजी या प्रशिक्षण संस्थेच्या संचालिका आहेत। गेल्या 10 वर्षांचा अंकशास्त्राचा सखोल अभ्यास आणि निरीक्षणांमधून त्यांनी ही संस्था सुरू केली आहे। अनेक अंकशास्त्र अभ्यासूंनी ह्या प्रशिक्षणाचा लाभही घेतलाय आणि उत्तरोत्तर प्रगतीपथावर यशस्वीरित्या ते कार्य देखील करतात। अंकशास्त्र प्रशिक्षणातून व्यक्ती आणि त्यांच्यातील सकारात्मक आणि नकारात्मक गुण ओळखून योग्य प्रगती कशी साधावी याचं मार्गदर्शन मानसी काळे अत्यंत सोप्या पद्धतीने शिकवतात। या प्रशिक्षणात लाभदायी रंग, यशदायी सही तसंच प्रगतशील स्पेलिंग असं महत्त्वपूर्ण विषयांचं प्रशिक्षण मानसी काळे देत आहेत आणि ह्याचा उपयोग करून आपल्याला स्वतःच्या परिवारातील प्रत्येक व्यक्तीचं तसंच अनेकांना योग्य दिशा देण्याची संधी मानसी काळे आपल्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून उपलब्ध करून देतात। कर्मा न्यूमरोलॉजी म्हणजे अंकशास्त्राचं शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देणारी ही संस्था आहे। सोपी शैली, योग्य नोट्स आणि जन्मतारखेनुसार व्यक्तीची स्वभाव वैशिष्ट्य शिकवणारी संस्था असा या संस्थेचा कोणीही करू शकतात। चला तर वैवाहिक जीवनातील अंकांचं महत्त्व आपण आज जाणून घेणार आहोत मानसी काळे यांच्याकडूनच। पुन्हा एकदा स्वागत आहे मानसी मॅम। आणि अर्थातच आपण अंकशास्त्राबद्दल बोलणार आहोत, वैवाहिक जीवनातील अंकाचं महत्त्व देखील जाणून घेणार आहोत, पण सगळ्यात अगोदर मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, अंकशास्त्र म्हणजे नेमकं काय? अंकशास्त्र म्हणजे आपल्या बर्थडेटमध्ये असलेले सकारात्मक गुण आणि नकारात्मक गुण समजणे, जे प्रत्येकाच्या बर्थडेटमध्ये आहेत, तुझ्यामध्ये आहेत, माझ्यामध्ये आहेत, सगळ्यांमध्ये आहेत, की काही गुण आहेत, काही दोष आहेत। तर अंकशास्त्रावरनं जास्तीत जास्त आपल्याला त्याचे स्वभाव गुण कळतात, दोष कळतात, की नक्की काय आहे तो माणूस कसा आहे, त्याच्या स्वभावात कुठले गुण आहेत, कुठले दोष आहेत। बरोबर आहे आणि खरंच हे फार महत्त्वाचं आहे। म्हणजे आपण असं चेहऱ्यावरनं एखाद्याला ओळखू शकत नाही, पण अंकशास्त्राच्या अभ्यासानंतर आपण नक्कीच एकमेकांना ओळखायला सुरुवात करू शकतो। आणि सगळ्यात महत्त्वाचं आता आपण आपल्या विषयाकडे वळूया, कारण की आपल्या जीवनातील सगळ्यात महत्त्वाचं नातं आणि अतिशय प्रेमळ असं हळूवार नातं म्हणजे नवरा बायकोचं नातं आणि वैवाहिक जीवन हे आपलं अतिशय सुलभ पद्धतीने व्हावं असं प्रत्येकालाच वाटत असतं। तर मला सांगा की नेमकी कसं ओळखायचं आपल्या नवऱ्याचा किंवा बायकोचा स्वभाव? आता 1 नंबरवाले असतील, 1, 19, 28, 10 ह्या बर्थडेट ज्या असतात त्या महत्वाकांक्षी असतात। ते 1 नंबर सूर्याचा नंबर, आपण त्या ग्रहांशी रिलेट करतो तसंच आहे, ते महत्वाकांक्षी असतात। त्यांच्यामध्ये ॲग्रेशन जास्त असतं, सर्व करायची एक उर्मी असते त्यांच्यामध्ये की आम्ही हे करील, प्रत्येक ठिकाणी त्यांना नेतृत्व हवं असतं। मग 1 नंबरवाला हा जास्तीत जास्त महत्वाकांक्षी असल्यामुळे तापट असणार, ॲग्रेशन असणार। 2 वाला त्याच्या हिशोबाने इमोशनल असेल। 2 नंबर चंद्राचा नंबर आहे, त्यामुळे तो थोडासा आत्मधनं भावनात्मक असेल, थोडासा कमी बोलणारा असेल, त्याला थोडंसं असं हर्ट होत असेल लवकर। 3 नंबरवाला नॉलेजेबल असेल, त्याला नॉलेज गुरुचा नंबर आहे तो, त्यामुळे त्याला नॉलेज घ्यायची जास्त हे असेल, सर्व गुणसंपन्न असेल, त्याच्या आजूबाजूला लोक असतील, त्याला आवडेल लोकांना सल्ला द्यायला। 4 वाला थोडासा तापट असेल, आपण मागे बोललो होतो मागच्या एपिसोडमध्ये, 4 नंबर राहूचा नंबर आहे, तो थोडासा तडतडा असेल। 5 नंबर बॅलन्सचा नंबर असेल, त्याला सुख येऊ दे दुःख येऊ दे सगळे सारखे असं असेल। 6 शुक्रवाला असेल, त्याला मीडिया लाईन, ग्लॅमर याच्याशी जास्त इंटरेस्ट असेल, तो परिवाराविषयी जास्त काळजी करणारा असेल। 7 वाला थोडंसं डिसअपॉइंटमेंट म्हणतो आपण, केतूचा नंबर आहे, तो निराशावादी किंवा आध्यात्मिक स्पिरिच्युअली आणि थोडासा हार्टनी विचार करणार। 8 शनीचा नंबर आहे, फ्लेक्झिबिलिटी, अडॉप्टिव्हिटी या सगळ्या गोष्टी थोड्या कमी असतील। 9 ॲग्रेशन मंगळ, त्याला समाजाबद्दल जास्त प्रेम असेल। 9 वाले आजकालचे जर आपण बघितलं, एक रिसर्चचा भाग म्हणून मी सांगते विषयांतर थोडं, की 1900 वाली पिढी जी होती ती खूप वेगळी होती आणि आताची जी 2000 वाली पिढी आहे ती खूप वेगळी आहे। त्यांच्यामध्ये 1 आणि 9 नाहीये। बरोबर आहे। त्यामुळे आताची जर का लहान मुलं बघितली तर ती थोडी चिडचिडी, थोडीशी तापट, थोडीशी हट्टी, आई वडिलांना थोडंसं जास्त त्रास देत। पण 1 आणि 9 ज्यांच्यामध्ये, त्यांच्यामध्ये समाजसेवा आहे, त्यांच्यामध्ये बाकीच्या गोष्टी आहेत की समाजाशी प्रेम आहे, सगळ्यांची नेतृत्व करायची ताकद आहे आणि इन जनरल समाजाला सांभाळून घेणारे लोक आहेत।
म्हणजे हा खरं तर फरक ह्याच्यातनं दिसतो. म्हणजे थोडक्यात मग आपण आता तुम्ही म्हणालात की हे प्रत्येक अंकाचं वैशिष्ट्य काय, गुण आहेत हे, मग कोणत्या अंकाशी कोणत्या अंकाचं जुळतं, म्हणजे आता उदाहरण द्यायचं झालं तर एकाशी कोणाचं जुळू शकतं? एकाशी 2चं जुळू शकेल, 5चं जुळू शकेल, 3चं जुळू शकेल, 6चं जुळू शकेल, 7चं जुळू शकेल. एक वाले जास्तीत जास्त फक्त 8शी जुळत नाही. 8 हा शनीचा नंबर आहे आणि सूर्याचा अवारस पुत्र शनी आहे. छाया मार्तंड संभूतम तन्नमामी शनेश्चरम जे आपण म्हणतो. तर 1 आणि 8चं कधी जमणार नाही. पत्रिकेत सुद्धा जर का 1 आणि 8 एका रकान्यात आले तर त्यांना खूप त्रासाला जावं लागतं. आणि दोन्ही अडॉप्टेबिलिटी, फ्लेक्झिबिलिटी नाहीये. मग नवरा बायको ही एका संसाराची 2 चाकं, एक 50% एक 50%, आणि दोघांचे गुण दोष एकमेकांना, जर ह्याच्यात जास्त गुण असतील तर ह्याच्यात कमी असतील तर ते दोघं एकमेकांना फ्लेक्झिबल असू शकतात. दोघांच्या नंबरची देवाणघेवाण व्हायला पाहिजे नेहमी, म्हणून त्या दोघांचे नंबर मॅच केले जातात. मग मिसिंग नंबर वगैरे असेल म्हणजे एका व्यक्तीमध्ये, आणि तर मग कसं काय? ह्याच्यामध्ये तत्व पण खूप काम करतात. अग्नितत्व, वायुतत्व, पृथ्वी तत्व, जलतत्व. काही बर्थडेट असतात ह्या आपण अशा ठेवलेल्या आहेत की जलतत्वाच्या बर्थडेट आहेत. त्याच्या बर्थडेट त्याच्यामधला जो पिरियड असतो तो त्या जलतत्वात येतो, तो अग्नितत्वात येतो, तो वायुतत्वात येतो. आता अग्नीचं वायुशी पटत नाही, जलशी पटत नाही, कारण वायू आला तर अग्नी वाढेल, जल आलं तर ती विझून जाईल. म्हणजे जर का तो नवरा असेल किंवा ती बायको असेल तर दोघांची कंपॅबिलिटी एवढी होणार नाही. आणि पृथ्वीचं तर सगळ्याशीच पटतं. पृथ्वीवाल्यांचं त्याला अग्नी चालेल, वायू चालेल, जलही चालेल, जलला फक्त अग्नी चालणार नाही. त्यामुळे हे तत्व सुद्धा खूप बघितले जातात की तत्व कुठल्या तत्वाची ती रास आहे आणि कुठल्या तत्वामध्ये ते बर्थडेट बसतीये ते आपण बघतो. त्यानंतर त्याच्यामध्ये मिसिंग नंबर्स काय आहेत, रिपीटेड नंबर काय आहेत, त्याचा भाग्यांक काय, त्याचा मूल्यांक काय, या बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामध्ये कारणीभूत ठरतात. बरं, मग हे देखील बघितलं जातं जेव्हा. पण आता अर्थातच आता हे ज्यांची लग्न व्हायची त्यांच्यासाठी तर फार उपयुक्त आहेच, पण ज्यांची लग्न झालेली आहे आणि वर्षानुवर्षे ते एकत्र राहतात पण कुठे ना कुठेतरी त्यांचे छोटे मोठे का होईना खटके उडतात, मग अशा वेळेस काय आपण उपाय करू शकतो? माझं म्हणणं असं आहे की ठीक आहे, आता झालंय, ते चेंज नाही करू शकत. तर त्याच्यामधले काय गुण आहेत, काय दोष आहेत, ह्याच्यावरती जर का आपण जास्त काम केलं की आता आपल्याला कळलं, न्यूमरोलॉजीने कळलं, भले इतक्या दिवस नाही कळलं पण आता कळलं की बाबा थोडासा तापट आहे, तर समोरचा माणूस थोडासा फ्लेक्झिबल होईल, शांत होईल, म्हणजे ही कंपॅबिलिटी होईल. किंवा हा बोलतच नाहीये तर मग आपण त्याला बोलतं करूयात. माझं म्हणणं असं आहे की गुणांवरती जास्त काम करूयात, दोषांना थोडं कमी करूयात, आणि या दोन्हीचा समन्वय जेव्हा आपण साधतो तेव्हा नक्कीच कंपॅबिलिटी चांगली होईल, सुसंवाद चांगला होईल. गुण आणि दोष खूप महत्वाचे आहेत की जे आपल्याला कळले पाहिजे आणि ते नंबर्सच्या माध्यमातून नक्की कळतील. बरोबर. आणि आता तुम्ही म्हणालात की खरं तर दोघांचाही संवाद होणं आणि सामंजस्याने खरं तर जीवन जगणं फार इम्पॉर्टंट आहे. पण तुम्ही आता मिसिंग नंबर किंवा रिपीटेड नंबरचाही उल्लेख केला. मग एखाद्या नवऱ्याच्या बर्थडेटमध्ये मिसिंग नंबर असेल तर तो बायकोच्या बर्थडेटमध्ये आला तर जास्त बेटर होऊ शकतं का? मी तेच म्हणते की दोघांच्या बर्थडेट बघणं खूप गरजेचं आहे. दोघांचे मिसिंग नंबर जर का 50-50% मी म्हणते ना, नवऱ्याचे गुण 50% कारणीभूत ठरतात, बायकोचे गुण 50% कारणीभूत ठरतात. तर जर का नवऱ्याचे जर असतील ते नंबर्स आणि बायकोकडे नसतील तर ऑटोमॅटिकली त्यांचा समन्वय साधू शकतो. पण आता तुम्ही म्हणालात की अंकशास्त्रानुसार आपण स्वभावाचे गुण दोष ओळखू शकतो, पण मग पत्रिका बघणं अशा वेळेस योग्य ठरतं का? म्हणजे आता एवढा मोठा निर्णय घ्यायचा आहे तर केवळ अंकशास्त्र हा एकमेव पर्याय फक्त आपण तपासून बघायचा की कुंडली देखील तपासून बघायची? कुंडली पण बघितली पाहिजे, कारण या सगळ्या ब्रांचेस आहेत, पामेस्ट्री, न्यूमरोलॉजी, एस्ट्रोलॉजी, वास्तू, या सगळ्या ब्रांचेस आहेत. त्यामुळे सगळ्यांनी सगळ्याचा उपयोग करून घेणं खूप गरजेचं आहे. फक्त न्यूमरोलॉजी असं मी म्हणणारच नाही. म्हणजे सगळ्या चारही बाजूंनी आपण खरं तर ही पत्रिका बघणं आवश्यक आहे आणि त्याचबरोबर अंकशास्त्र देखील तितकंच महत्त्वाचं काम करतं. दोघांचे स्वभाव मॅच व्हायला पाहिजे. दोघांमध्ये हे काय कुंडली मिलन किंवा न्यूमरोलॉजी बघणं म्हणजे काय, दोघांचे स्वभाव मॅच व्हायला पाहिजे. दोघांच्यातले जे गुणदोष आहेत ते जास्त नको वाढायला. एखादा खूप अग्रेशन वाला असेल आणि एखादा खूप शांत असेल तर ही जोडी कशी जमणार आणि आयुष्यभर राहायचंय. बरोबर आहे. मग डेट, मंथ आणि इयर म्हणजे हे तिन्ही तपासून बघायचं की फक्त आपली बर्थडेट फक्त तपासून बघायची असते? आपण काही ठिकाणी फक्त बर्थडेट घेतो, काही ठिकाणी डेट घेतो, काही ठिकाणी मंथ. सारासार अभ्यास करायचा असेल तर सगळ्या गोष्टी कराव्या लागतील. वरवर करून तर नाही चालणार. मिसिंग नंबर, रिपीटेड नंबर, त्याच्यातले काही कंपॅबिलिटी वाले नंबर आहेत की नाही, तोच नंबर किती वेळा आलाय, कुठल्या महिन्याचा जन्म आहे, कुठल्या सालाचा जन्म आहे, ते साल युनिव्हर्सल इयर कसं आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला तपासायला लागतात. बरोबर आहे. आणि अर्थातच खरं तर अंकशास्त्र हे
तसं बघायला गेलं तर तसं मोठं शास्त्र आहे आणि ह्या शास्त्राच्या आधारे आपण खरं तर आपल्या व्यक्तीचा, आपल्या आवडत्या व्यक्तीचा स्वभावही ओळखू शकतो, जसं तुम्ही आता सांगितलं. मात्र व्यक्ती तितक्या प्रकृती, म्हणजे अगदी नवरा बायकोचंच फक्त नाही तर आपण इतरही व्यक्ती, आपल्या घरात कुटुंबात असणाऱ्या प्रत्येकाच्या व्यक्तीमधल्या दोष गुण हे सगळं ओळखू शकतो त्या अंकशास्त्राच्या माध्यमातून. ते कसं? प्रत्येकाच्या ह्याच्यामध्ये वेगळे रिपीटेड नंबर येतील. प्रत्येकाची बर्थडेट सेम तर नाही, प्रत्येकामध्ये वेगळे रिपीटेड नंबर, प्रत्येक वेळेस प्रत्येक मिसिंग नंबर वेगळे, त्याची अंक कुंडली वेगळी, त्याच्यातल्या सगळ्या बाकीच्या गोष्टी ज्या येतील, त्याचं पर्सनल इयर वेगळं, भाग्यांक वेगळा, मुलांक वेगळा. 81 कॉम्बिनेशन येतात. 1 ते 9 नंबर्स आहेत आणि 90-81 प्रत्येक नंबर बरोबर एक नंबरला एक नंबर, असे 1 ते 9, 90-81 प्रत्येकाचे कॉम्बिनेशन्स वेगळे येणार, त्यातले रिपीटेड नंबर वेगळे येणार, मिसिंग नंबर वेगळे येणार. त्याचा स्वभाव वेगळा असेल की तो नुसता विचार करतो का, तो ऍक्शन करतो का, त्याच्यामध्ये विल पॉवर आहे का, तो इमोशनल किती आहे, त्याच्यामध्ये व्यावहारिकता किती आहे, किंवा त्याची स्मरणशक्ती किती आहे, शॉर्ट टर्म मेमरी आहे का, लॉंग टर्म मेमरी, या सगळ्या गोष्टीचा आपण ढोबळमनाने न्यूमरोलॉजीमध्ये इमिजिएट कुंडली मांडून विचार करू शकतो. बरोबर आहे. आणि अर्थातच आपण तुम्ही आता म्हणालात त्या मुद्द्याला धरूनच मला प्रश्न विचारायचा आहे की बऱ्याचदा असं होतं की 8-8 अंकाचं लग्न होतंय किंवा 8-8 अंकाचे 2 व्यक्ती एकाच कुटुंबात नांदतायत, तर अशा वेळेस मग ह्या दोघांचं पटू शकतं का? म्हणजे एकाच अंकाच्या 2 व्यक्तींशी पटू शकतं का? एकाच अंकातले जरी ते असले तर त्याचे मेन फेस सेम आहेत, त्यामुळे कॅरेक्टरिस्टिक सेम आहेत. अडॉप्टिव्हिटी नाही, 8 नंबर फ्लेक्झिबिलिटी नाही, लवकर ओपन अप होणार नाही, पटकन काही बोलणार नाही, हट्टी असेल, त्याला पटकन कुठल्या गोष्टी पटणार नाही, संशयी असेल, प्रत्येक गोष्टीत का का विचारेल, मीच का मागे घेऊ, मीच का करू, मला नाही जमणार, अशा बऱ्याचशा होतील. पण त्याच्या मागचे नंबर काय आहे, त्याचा मुलांक भाग्यांक काय, त्याच्यामध्ये किती वेळा रिपीटेड नंबर आले, त्याच्यामध्ये ते नंबर किती वेळा मिसिंग होते, या सगळ्याचा पण खूप विचार करा. नुसतं 8 बघून चालणार नाही, पण 8 मध्ये 2 सेम कॅरेक्टर असणार, ते पटणार नाही हे तितकंच खरं. म्हणजे नक्कीच, म्हणजे सेम कॅरेक्टर्सची माणसं एकत्र आली तर थोडंसं पटण्याचं थोडंसं प्रमाण थोडं कमी असू शकतं. 8 वाल्यांचं मी म्हणते, खास करून 8 वाल्यांचं. 5 वाले समजून घेऊ शकतील एकमेकांना, 6 वाले घेऊ शकतील, 2 वाले घेऊ शकतील, पण 8 थोडंसं वेगळं आहे. नक्कीच आपण एक छोटासा ब्रेक घेऊ आणि ब्रेक नंतर अशी चर्चा पुढे चालू ठेवूया. तेव्हा पासवर्ड यशाचा खास कार्यक्रमात वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमचा खास कार्यक्रम पासवर्ड यशाचा. पासवर्ड यशाचा या खास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आणि आज आपण चर्चा करतोय वैवाहिक जीवनातील अंकांचे महत्व या विषयावर. आणि आपल्याला मार्गदर्शन करतात न्यूमरोलॉजिस्ट मानसी काळे. मी पुन्हा एकदा चर्चेकडे वळते. मानसी मॅम, अर्थातच तुम्ही सांगितलं की अंकशास्त्राचं किती महत्व असतं, मग वैवाहिक जीवन असो किंवा आपलं सर्वसामान्यांचं जीवन असो, जे कुटुंबातील लोकांचं जीवन असो, पण एक महत्वाचा मुद्दा तो म्हणजे अनेकदा नवरा बायकोचं पटत नाही, मग कुंडली बघूनही पटत नाही, 36च्या 36 गुण जुळूनही पटत नाही, अशी परिस्थिती निर्माण झालेली असते. मग अशा वेळेस अंकशास्त्राच्या माध्यमातून आपण काही चेंजेस करू शकतो का? म्हणजे बऱ्याचदा आपण स्पेलिंग चेंज करतो किंवा कुठेतरी रंगांचा वेगळा वापर करतो, असं काही उपाय करू शकतो का? स्पेलिंग चेंज करणं खूप गरजेचं आहे. जर का त्या माणसाचं स्पेलिंग जर का प्रॉपर नंबरवर येत नसेल तर त्या माणसाला त्याच्या व्हायब्रेशन नाही मिळत. तर नाव वारंवार वापरात येतं, नावाचा वारंवार उपयोग होतो, त्याच्या व्हायब्रेशन त्याला नीट नाही मिळत. त्यामुळे आपण स्पेलिंग चेंज करतो, त्याचं त्या नंबरवर जे त्याच्यातले सकारात्मक गुण वाढवतील. एखादं उदाहरण तुम्ही देऊ शकता का? म्हणजे आता दबंग मध्ये बी वाढवला होता बघ, सलमान खानचा जो दबंग होता त्याच्यामध्ये बी वाढवला होता, दबंग हिट झाला. बरोबर. सिंग इज किंग मध्ये जी वाढवला होता. तर त्या सलमान खानची बर्थडे 19 आहे, त्याच्यासाठी तो नंबर त्यांनी 1 वर नेला होता आणि त्या नंबरचे इफेक्ट त्यांना मिळाले. पिक्चर चालला, सगळ्या गोष्टी चालल्या. असेच प्रत्येक जण आपापल्यामध्ये केच्या सिरियल चालल्या, के हा अल्फाबेटिकली जो येतो त्याच्या सगळ्या सिरियल चालल्या. म्हणजे मी प्रत्येक वेळेस माझ्या प्रत्येक प्रोग्राम मध्ये सांगते की सही बदलो, सही में बदलो. कारण तुम्ही जेव्हा सही बदलता, सही मध्ये खूप इफेक्ट असतात. सही मध्ये तुम्ही गाठी करता, पुढून मागे येता, गोल करता, या सगळ्या गोष्टी होतात. तर सही तुमची प्रॉपर यायला पाहिजे आणि सहीचा वापर वारंवार व्हायला पाहिजे. आपण जेव्हा सही लकी नंबरवर आणून ठेवतो किंवा त्याच्यात सकारात्मक गुण असणाऱ्या नंबरवर, त्याला जो उपयोगी नंबर आहे त्याच्यावरती आणून ठेवतो, तर त्याच्या सहीचा रोज उपयोग व्हायला पाहिजे. कर्मा न्यूमरोलॉजीनी हे बुक काढलंय. हे बुक बाजारात कुठे मिळत नाही. हे सहीचं बुक आहे. दिस इज माय क्रिएशन. की हे बुक जे आहे याच्यामध्ये
तुम्ही जर का 108 वेळा, जसं आपण 108 ह्याची माळ जपतो तशी रोज तुम्ही 108 वेळा सही केली. सही 30 अंशाच्या कोनामध्ये पाहिजे, सही अपवर्डला जाणारी पाहिजे. ही आपण जर का रोज 108 वेळा सही केली, त्याला आपण तसे कॉलमच असे बनवलेत की बरोबर सही 30 अंशामध्येच जाईल, इकडे इकडे हलणारच नाही. आणि हे 30 अंशाचं रोज सही करून तुम्ही दिस इज अ विश बुक, ही बुक तुम्ही रोज लिहिलीत म्हणजे तुम्ही तुमचं एक धैर्य ठरवलं, तुमचं एक स्वतःचं एक हे ठरवलं की मला हे करायचं. बरोबर. जेव्हा तुम्ही धैर्य ठरवणार तेव्हाच तुम्हाला त्या हिशोबाने मार्ग सापडणार. आणि हे जेव्हा तुम्ही लिहिता तेव्हा तुमचं सबकॉन्शियस माइंड त्याला रीड करत असतं आणि सबकॉन्शियस माइंड मध्ये तुम्ही ठरवणार आता मला इथे यायचंय, तसं मी ठरवलं. मागच्या शोमध्ये पडून आले, मी ठरवलं मला कसं यायचंय, मी काय घेऊ, मी कशी गाडी घेऊन येऊ, ट्रेननी येऊ, हे सगळ्या गोष्टी ठरवल्यावर झालं. तर तुम्ही जोपर्यंत तुमचं धैर्य ठरवत नाही, जोपर्यंत तुम्हाला काय करायचं हे रोज लिहिणार नाही, कारण कुठलीही गोष्ट पेपरवर आल्याशिवाय सक्सेस होत नाही. जेव्हा तुम्ही मनातच फक्त करताय, पण तुम्ही रोज जेव्हा लिहिणार तेव्हा तुम्ही त्याच्यावरती फर्म राहणार. तुम्हाला ते होणार की मला हे व्हायला पाहिजे, मला हे व्हावं. खरंय. जसे तुम्ही नेचरमध्ये व्हायब्रेशन सोडणार त्या व्हायब्रेशन तुम्हाला पॉझिटिव्ह वेव्स येण्यासाठी आपण हा धूपही वापरू शकतो. त्याबद्दल काय सांगाल? हे आपण असं म्हणतो, हा पण धूप कर्मा न्यूमरोलॉजीचं क्रिएशन आहे, हा बाजारात मिळत नाही. आपण ह्याला आपण असं म्हणतो की सही करताना हा धूप लावावा, त्याने तुमच्यामध्ये फ्रेग्रन्स येतो, तुमची मनशांती तुम्हाला मिळते, तुम्हाला एक आत्मविश्वास वाढतो, कॉन्फिडन्स वाढतो आणि तुमच्यामध्ये ते एक मेंटली पीस मिळतो. आणि जेव्हा तुम्ही या सगळ्या गोष्टी करणार तेव्हा तुम्हाला शांतता हवी, तुमच्यामध्ये ते एक कॉन्सन्ट्रेशन हवं की मला हे लिहायचंय, मला हे करायचंय. आणि एकदा बसलं की तुम्ही ह्याच्या साईन करू शकता 108 वेळा या बुकमध्ये आणि करताना हे लावा आणि त्याचा फरक बघा की किती होतो. कारण तुम्ही जोपर्यंत ते लिहिणार नाही, जोपर्यंत तुमच्या मनात ठरणार नाही की मला हे करायचं आहे, तोपर्यंत कुठल्याही गोष्टी सक्सेस होणार नाही. त्याला आपल्या नंबर्सची जोड मिळेल, त्याला आमचे नंबर्स पुश करतील की त्या नंबरवरती गेल्यावरती तुम्ही विश लिहिणार, तुम्ही रोज साईन करणार, ऑटोमॅटिकली तुमचं काम होणार. आणि विच बुक मी सांगेन की याचे रिझल्ट 200%. कारण तेव्हा तुम्ही मी 100 म्हणतच नाही, मी 200 म्हणते, कारण जेव्हा तुम्ही ठरवणार तर ती गोष्ट होणार आहे. पहिले ठरवणं खूप गरजेचं, फार महत्वाचं. आणि ठरवा, त्याच्यामध्ये रोज विश मध्ये लिहा, रोज विश वेगळी लिहिली तरी चालते, रोज 30 लिहिली तरी चालते, पण इट इज अ सबकॉन्शियस माइंड की ते रीड करत राहील की नाही मला एकदा विश लिहून आपण साईन करत राहायची. 108 वेळा साईन करायची. 108 जशी आपण माळा जपतो तशी स्वतःची साईन, म्हणजे ती नंबर्स 108 वेळा क्रिएट झाला ह्याच्यामध्ये, ऑटोमॅटिकली नंबरची पॉवर तुम्हाला मिळाली. त्यानंतर तुमची विश लिहिली, विश ऑटोमॅटिकली एक पॉझिटिव्हनेस येणार की मी सही केलीये, मी विश लिहिलीये, माझी विश कम्प्लीट व्हायला मी ऑटोमॅटिकली तुम्ही काम करत राहता. हे खूप महत्वाचं आहे की काही करण्यापेक्षा साईन करा, तुमचंच नाव लिहायचंय परत साईन मध्ये. नक्कीच, म्हणजे पॉझिटिव्हिटी येण्यासाठी आणि अर्थातच आपल्या इच्छा, आपली ध्येय पूर्ण होण्यासाठी हे विशबुक फारच उपयुक्त असं हरकत नाही. आणि तुमच्या इथे कर्मा न्यूमरोलॉजीमध्ये हे उपलब्ध आहे. आपले नंबर्सही डिस्प्ले होत आहेत. आपण एक छोटासा ब्रेक घेऊ आणि ब्रेकनंतर अशी चर्चा पुढे चालू ठेवूया. तेव्हा पासवर्ड यशाच्या या खास कार्यक्रमात पुन्हा वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमचा खास कार्यक्रम पासवर्ड यशाचा. पासवर्ड यशाच्या या खास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आणि आज आपण वैवाहिक जीवनातील अंकांचे महत्त्व जाणून घेतोय. न्यूमरोलॉजिस्ट मानसी काळे यांच्याकडून मी पुन्हा एकदा चर्चेकडे येते. मानसी मॅम, आपलं आता 28 आणि 29 नोव्हेंबरला प्रशिक्षण कोर्स आहे न्यूमरोलॉजीचा दादर मुंबईला, त्याबद्दल काय सांगाल? नेमकं काय हा कोर्सेसमध्ये काय शिकवलं जातं? हा कोर्स पूर्ण 2 दिवसाचा असतो. याच्यामध्ये मी स्वतः शिकवते. याच्यामध्ये आपण ते शिकवतो की भाग्यांक मुलांक काय आहेत, तुमच्या बर्थडेचं प्रिडिक्शन कसं करायचं, तुम्ही किती इमोशनल आहात, तुम्ही किती ऍक्शन घेत नाही, तुमच्यामध्ये काय मिसिंग नंबर आहेत, तुमच्यामध्ये किती रिपीटेड नंबर आहेत आणि याचा तुमच्यावरती काय परिणाम होतो, तुमचं पुढचं वर्ष कसं आहे, तुमची सही कशी असायला पाहिजे, तुमचं व्हिजिटिंग कार्ड कसं पाहिजे, तुम्ही कुठला व्यवसाय चालू करू शकता, या सगळ्या गोष्टी, तुमचा गाडीचा नंबर कसा पाहिजे, मोबाईल नंबर, आता ही खूप क्रेज आहे, मी कुठला गाडीचा नंबर घेऊ, मी कुठला मोबाईल नंबर घेऊ, तर हा जास्तीत जास्त तुम्ही उपयोग करू शकता. तुम्ही कुठला कलर वापरला पाहिजे जास्तीत जास्त, की त्या कलरच्या व्हायब्रेशन तुम्हाला मिळतील, त्या कलरकडनं तुम्हाला सकारात्मक गुण जास्त तुमचे तयार होतील. या सगळ्या गोष्टी आपण शिकवतो 2 दिवसामध्ये. 10 ते 6 हा कोर्स असतो. पूर्ण 8 आणि 8 16 तास होतात याच्यामध्ये. या 16 तासात आपण स्टडी मटेरियल देतो. त्यानंतर पूर्ण बर्थडेचं प्रिडिक्शन करता यायलाच पाहिजे. हे माझा एक हे आहे की तुम्ही कोर्सला आलाय तर तुम्हाला पूर्ण कुठलीही लाईव्ह बर्थडे घ्या, प्रिडिक्शन मला करून दाखवा, मगच जा. बरं.
नक्कीच. म्हणजे थोडक्यात त्या प्रेडिक्शन फार फायदेशीर ठरू शकतात त्यांना त्यांच्या पूर्ण आयुष्यासाठी आणि अर्थातच दुसऱ्यांचं प्रेडिक्शन करताना देखील घरातल्या कुटुंबातल्या व्यक्तींचं. नक्कीच. माझं असं म्हणणं आहे की तुम्हाला तुमचा मेंटॉर चांगला पाहिजे. बरोबर आहे. तर हे तुम्ही शिका, कारण तुमचा डॉक्टर जसा चांगला पाहिजे, वकील जसा चांगला पाहिजे, तसं तुमचं पण प्रेडिक्शन बरोबर यायला पाहिजे. नाहीतर मग तेच एक गोष्टी अशी होईल की जे आपल्याला कॉन्फिडन्स नाही. म्हणून माझं म्हणणं आहे तुम्ही शिका. आपण शिकलं की आपल्याला कळेल की हे नंबर कशाशी रिलेटेड आहे, तो नंबर कशाशी रिलेटेड आहे, आणि तुम्ही शिकू शकता. बरोबर. आणि नोट्स देखील तुम्ही पुरवताय, त्यामुळे अर्थातच या सगळ्याचा फायदा त्या विद्यार्थ्यांना होऊ शकतो. आणि त्याचबरोबर मानसी मॅम, पुण्याला देखील 5 आणि 6 डिसेंबरला हा कोर्स उपलब्ध असणार आहे. त्याबद्दल काय सांगाल? कुठे असणार उपलब्ध? पुण्यालाच आहे हा कोर्स 5 आणि 6 तारखेला. याच्यामध्ये पण सेम जसं आपण दादरला शिकवणार आहोत तसंच पुण्याला पण शिकवणार आहोत. याच्यामध्ये पण माझं म्हणणं आहे की ह्या ज्या गोष्टी आपण शिकतो, या ज्या नोट्स आहेत, त्याच्यामध्ये मी प्रत्येक वेळेस नसीन, त्यामुळे त्या नोट्स इतक्या व्यवस्थित आपण बनवल्यात की तुम्हाला त्या कशा वापरायच्या ह्या जर का कोर्समध्ये कळल्या तर तुम्ही आरामशीर प्रत्येक वर्षाचं प्रिडिक्शन घेऊ शकता किंवा प्रत्येक वर्षाचं बघू शकता. माझं हे वर्ष आहे तर मी काय करू, घरातल्यांचं पण आणि स्वतःचं पण. नक्कीच. म्हणजे हा कोर्सचा इतका फायदा होऊ शकतो खरं तर. आणि अर्थातच तुम्ही वेळ संपलेली आहे पण तुम्ही खूप छान मार्गदर्शन केलं. आणि अर्थात वैवाहिक जीवनामध्ये कसं नेमकं समजून घ्यायचं समोरच्याला आणि नेमका आपला भाग्यांक आणि मूल्यांक कसा ओळखायचा हे ह्या कोर्सच्या माध्यमातून आपल्या विद्यार्थ्यांना कळू शकतं. हा कोर्स कोणीही करू शकतं, हे फार महत्वाचं आहे. आणि खाली दिलेले नंबर्स आहेत, त्या नंबर्सवरती लगेच कॉन्टॅक्ट करा आणि तुमचं नाव रजिस्टर करा. मानसी मॅम, वेळ संपल्यामुळे इथेच थांबतो, मात्र तुम्ही आलात आणि खूप छान मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. तेव्हा पासवर्ड यशाचा या खास कार्यक्रमात इथेच थांबतोय. तुम्ही पाहत राहा झी24 तास, राहा एक पाऊल पुढे. झी24 तास, रहा एक पाऊल पुढे.